गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मम्मी पप्पाला घेऊन आम्ही चाललो आहोत मुंबईला. कशासाठी चाललो आहे? कारण खूप स्पेशल आहे आणि आम्ही आमच्या पिल्लूला पण भेटायला जाणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कुठं चालला सांग बरं, सगळ्यांना सांग. कुठं चालला? हां सांग. मुंबईला नाही, आत्ता कुठं चालला ते सांग. म्हसोबाला. काय करायला चालला बरं? पाया पडायला चालला. चल मी पण येते बरं का. गाईज, आम्ही सकाळ सकाळ चाललोय देवाला, आमच्या म्हसोबाला. क्लायमेट बघा कसलं मस्त आहे. सकाळ सकाळ एवढं छान वाटतं ना गावाला. ही पानफुटीची झाडं आहेत, किडनी स्टोनसाठी खूप चांगली आहे. हा शेवगा पण दाखवते तुझा. माझी मम्मी आणि आधी दोघांना किडनी स्टोन आहे, ते लोक ही पानफुटीची पानं खातात. शेवचं झाड आहे आणि हा मम्मीचा शेवगा आहे. बंगल्याच्या पण वरती जायला लागलाय. फुलं किती आलेत मम्मी, है ना? आवर आम्ही आलो. तर ज्याला माहित नाही त्याला सांगायचंय मला, हे गावठी गवारीचं झाड आहे. ह्या गवारीच्या शेंगा, मिरच्या. अयो, झालं पण देवाला पाणी घालून एवढा पटकन. बर, उभी नव्हते रे, व्हिडिओ काढत होते मी, व्हिडिओ. गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मम्मीच्या घरी आहे. आज आम्ही जाणार आहोत बाहेर, मस्त खूप भारी फिरायला. फिरायला म्हणजे मावशीच्या घरी जाणार आहे मम्मी पप्पाला घेऊन. हे आमचं म्हसोबा देवाची जागा आहे, देव असतात तिथे. दर्शन झालं आहे. आता चालले मी परत घरी. मका बघा. आता छान नाश्ता करतो मी. हेअर वॉश केला आहे. ॲक्च्युली मला कालच करायचा होता, पण आजीच्या घरून आलो आणि लाईट गेलेली घरी. तर मी असं म्हटलं होतं की आजीच्या घरून आले की मस्त पाणी तापवेन आणि हेअर वॉश करेन, पण लाईट गेली. तर मग आता सकाळ सकाळच करावा लागला. सो हेअर वॉश झालेला आहे. मस्त नाश्ता करतो आणि निघतो. तरी पण काळी दिसते मम्मी. तुझ्या जावयाने काळी काळी म्हणून मला काळं केलं खरंच. हा ना. हा ना. अरे काळा म्हणजे कुठं माणूस काळ होते नाही. हे बघ मम्मी, फुल भेटलं मला, फुल. हा हा. आणा 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 तर पिशव्या बघ आहे का. राहिल्या का? पप्पा तुलाच बोलवणार मम्मी. गाईज, मला आधीने फूल दिले. फूल, फुलासारख्या बायकोला फूल दिलेला आहे. मम्मी, मोठा कुटाणा झाला तू म्हणत असशील. हा, मम्मीला खाली उतरवायचं ना ऋतू? नाही बर. काय डॅडी? आता मारणार ट्रॅफिक लागल आता. काहीच पप्पा पुढे बसलेले, पप्पा मागे गेलेत कारण त्यांना सीट बेल्ट नाही लावायचा. आणि आम्ही चाललोय मुंबईला, तर मुंबईच्या रोडला सीट बेल्ट कंपल्सरी आहे. सो पप्पा म्हटले नको नको, मी माझा मागे बसतो, तू पुढे बस. तर मी आले पुढे. व्हेज काहीच नाही. डोसा बिसा आहे, मग डोसा बिसा खाव, उडपीचा. तर गाईज, आम्ही बसलोय आता नाश्ता करायला. काहीतरी खातो, काहीतरी म्हणजे
तुला पप्पाला आणि मला इकडं बघ हे मागवले मेदू वडा आणि ऋतूला मिसळ, आधीला सेट डोसा. कुठे गेला असं बिसलेरी बाटली घेऊन आलाय, कशाला उगाच 50 रुपये घातले. 50 रुपये नाही बाई. खरंच. चला लवकर. तर गाईज आम्ही फूड मॉलला थांबलो होतो, जरा नाश्ता केला आणि आता निघतोय परत. 1-1.5 तास लागतील पोहोचायला. गरम व्हायला लागलं इथंच. मम्मी तू तर साडी घातली जाड जाड, जाड नाही. तरी पण नाही होत नाही तुला गरम? In 50 meters at the roundabout, take the first exit. In 50 meters, your destination रीलला घ्यायच्या नादात मी यूट्यूबला व्हिडिओच नाही घेतला एंटर करताना बिल्डिंगमध्ये. थँक्स. मावशीच्या हातची मासवडी खाणार आहे. नाही बरोबर चालले नाही. छान झाली. बापरे, चपातीची तारीफ चालली. खाऊ दे. 4 महिने पाणी आणि नंतर मग ते नाशा दुसऱ्या सुळसुळ्या नाही एवढंच होतं आमचं. बरोबर आहे. आणि नंतर ते अशा सुळसुळ्या आले सिंगल. ये तुला माहित होतं मी येणार आहे, मग तुला माहित होत ना. बिझी आई बिझी. हो हो, शेकवताय ना म्हणून रडती येते. बाबा तर आल्या आल्या म्हणत होते उठवू का, म्हटलं थांबा. पैसे काढतोय बाबा बघ खिशातून. बाबाची किती आहे तुझा? तू व्हिडिओ मध्ये येणार आहेस. मोठी दीदी आहे आता, ही सगळ्यात मोठी दीदी आहे. आत्तू सारखी. तुम्ही दोघं काय आमच्या बॅगा चेक करताय? पप्पा मम्मीचे करतात ते. हा काय स्पृहाला का? हा हा, दे ना तू, दे ना तू, दे ए तू, दे ए तू, दे दे की. हा मग आजीला व्यायाम शिकवले. ती नाही उचलीत, हातच नाही उचलीत. बघ कशी करते, उचलतच नाही हात. हा स्पृहा, काका काय म्हणतात ते बघ. मामा सॉरी, मामा काय म्हणतात ते बघ. सो गाईज, माझी मावशी राहते 32 नंबरच्या फ्लोअरवरती. तर इथून व्ह्यू खूप छान दिसतो. ॲक्च्युली आम्ही आलो होतो बाळाला भेटायला, म्हणजे मी मावशी झाली आहे, माझ्या मावशीच्या मुलीला मुलगी झाली आहे, त्या बाळाला बघायला आलो होतो आम्ही. तर मम्मीने सोन्याचे इयरिंग्स घेतले होते आणि मी एक सोन्याची छोटीशी अंगठी घेतलेली. तर ती व्हिडिओमध्ये नाही दाखवली आहे आणि बाळालासुद्धा दाखवलं नाही. हां, कसं वाटलं तुला मावशीच्या घरी येऊन? भारी वाटतंय का? किती उंच आहे ना, हे उंच आहे ना. हा
मज्जा ना. आम्ही खाली गेलो होतो फिरायला. खाली किती मस्त होतं माहिती आहे का तुला? मग मंदिर जायचं ना बारक्या दाजीकडं. बरं बरं जाऊ जाऊ. हं? विदूकड विदू काय म्हणतो तुला? ऋतू मामा म्हणतो. ऋतू मामा. हा. बारक्या दाजी कुठं जायचं मग तू सांग. लाखनगावला जायचं का? बर. लाखनगावला राहतो आपण. बर. का शिंगव्याला राहतो? हा का? शिंगव्याला कोण राहतं? अयो म्हातारा म्हणतोय. आजी बाबा म्हणायचं. हा. अजून कोण राहतं? मावशीचं घर आहे का? आहे होय. हा. 5 वाजलेत मम्मी. निघा की. हा निघू की मग. थांब ना. बरं नाही मग निघाला तेवढंच लवकर घरी जाऊ. आधी सर्दी झाली. थांब. काका मग आम्हाला कुठे राहता येते. तुम्हाला काय फरक नाही पडता. पोरग का आणि पोरगी झाल्यावर काय होते डॅडी? पोरगी झाल्यावर काय होते? पोरगी झाली तरी मज्जाच आहे की. मग काय? स्पृहा तुला थांबा. स्पृहा तुला ब्रदर पाहिजे की सिस्टर पाहिजे? किती क्यूट करते मी. ओके. कोण पाहिजे तुला? सिस्टर पाहिजे. अरे तू माझ्या बाजूने. गाईज आम्ही निघालोय मावशीच्या घरून. आमच्या बारक्याला म्हणजे आमच्या पिल्लाला चिमणीला काय दिलं होतं का मम्मी? डोस द्यायला नेलं होतं. तर त्याला 3 जागी टोचले. ती खूप रडत होती. तर मग तिला घ्यायला काय भेटलं नाही. मग मस्त जेवण वगैरे केलं, फिरलो, थोडंसं गप्पा मारल्या आणि मग निघालो. आता आम्ही चाललो आहे आमच्या लाडूकडे, बारक्या दाजीकडे ऋतूच्या. आणि आमचं पिल्लू ऋतू मामा पण म्हणतंय. तर मामा चाललाय बाळाला भेटायला. हो ना? हा. तर आम्ही आता कांजूर मार्गला राहते माझी मावशी. कांजूर मार्गवरून चाललोय कोपरखैरनेला. कोपरखैरने ना रे. आम्ही ना विदूकडे गेलेलो आणि तिथं गेलो ना आम्ही इतका खेळण्यात आणि कुदण्यात मस्ती करण्यात टाइमपास करते ना की मी व्हिडिओ काढायचंच विसरून गेले. तर फायनली आम्ही जाऊन आलो मुंबईला. सो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.